फायनलचा सामना हा 7 ओव्हरचा होईल. हॅलो. उत्कृष्ट असा शॉट डॉक्टर राजन यांच्या बॅट मधून एका खणखणीत चौकाराने सुरुवात केलेली आहे त्यांनी. एक खणखणीत चौकार डॉक्टर राजन यांच्या बॅट मधून. दोघेही ओपनर एका भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. पुन्हा एकदा डॉक्टर आपशील यांनी कमबॅक केलेला आहे. डॉट बॉल. डॉक्टर आपशील आपल्या बॉलिंग मार्गावरती. डॉक्टर राजन तयार. NMI चे तेंडुलकर आणि बीट झालेले आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल. काहीसा सावध पवित्र घेतलाय डॉक्टर राजन यांनी. फायनलची मॅच आहे. काहीसे मिक्स इमोशन्स या दोन्ही टीमच्या प्लेयरांच्या मनात आहेत. पुन्हा एकदा भरकटलेला चेंडू टाकलेला आहे डॉक्टर आपशील यांनी. कदाचित त्यांच्या हातातून हा सटकलेला असेल. अंपायरचा नो बॉलचा इशारा आणि फ्री हिट. फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील डॉक्टर राजन. खणखणीत गगनचुंबी षटकार डॉक्टर राजन यांच्या बॅट्स मधून. फ्री हिटचा पुरेपूर फायदा. डॉक्टर राजन ऑन फायर. एका ओव्हरमध्ये जर 3 सिक्स मारले तर डॉक्टर अनिश ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा नो बॉल. भरकटलेली गोलंदाजी डॉक्टर अफशील यांची. नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा अंपायरचा. एका ओव्हरमध्ये जर 2 नो बॉल टाकले बिमर टाईप तर जे काय रूल्स असतील त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल. दोन्ही कॅप्टन डॉक्टर सुधीर बांगर डॉक्टर कृष्णा खडके ग्राउंड मध्ये. कारण बॉलरनी 2 बिमर टाकलेले आहेत. बघू अंपायर काय डिसिजन देत आहेत. डॉक्टर गोळे सर, डॉक्टर बांग, डॉक्टर कृष्णा खडके, डॉक्टर जितू, डॉक्टर राजन हे सगळे कधी काळी एकाच टीम मधून खेळत होते. डॉक्टर विवेक सर एका ओव्हरमध्ये 2 बिमर टाकलेले आहेत. काय डिसिजन घेतले लवकर अंपायर कळवतील.
आदि आदि आदित्य एक चेयर लेके आना, एक चेयर उधर से चेयर लेके आओ, पैर डाल के बैठे हुए आते। काहीशी गोंधळलेली परिस्थिती आहे. जे आपले रूल्स तयार करण्यात आले होते त्याच्यामधला रूल क्रमांक 15 ई नुसार जर एका बॉलरने 2 बिमर टाकले तर त्या बॉलरची बॉलिंग थांबवण्यात येईल. राहिलेले त्यांचे 2 बॉल कंप्लीट करण्यासाठी येत आहेत डॉक्टर सुतार. डॉक्टर सुतार टू डॉक्टर जितू सुतार, दोघे सुतार सुतार ब्रदर आहेत. सर आप फ्री हिट असेल ना? हा फ्री हिट असेल. एक एएसके मधून खेळतोय, एक एनएमआय वॉरियर्स कडून खेळतोय. सर कृष्णा सर फ्री हिट आहे ना? फ्री हिट आहे. डॉक्टर सुतार टू डॉक्टर जितू सुतार, कोण भारी पडतंय? ओ डॉक्टर जितू सुतार यांच्या बॅट्स मधून खणखणीत चौकार. डीप मिड विकेटला खणखणीत चौकार मारलेला डॉक्टर जितू सुतार यांनी. 17 5 बॉल. एक बॉल बाकी आहे. 17 रन झालेले आहेत. पुन्हा एकदा डॉक्टर जितू सुतार स्ट्राईकवर. पुन्हा एकदा एक खणखणीत चौकार डॉक्टर जितू सुतार यांच्या बॅट मधून. काहीशी भरकटलेली गोलंदाजी. डीप स्क्वेअर लेग चौका. 21 रन पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये आलेले आहेत. हॅलो, एनएमआय 1 ओव्हर 21 रन. सर दुसरे बॉलर कोण आहे? डॉक्टर सिद्धेश राणे आयरली सुपर किंगचे एक दर्जेदार बॉलर पॉवर प्लेची दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत. स्ट्राईकवर आहेत डॉक्टर राजन, एनएमआयचे तेंडुलकर आणि एक धडाकेबाज बॅट्समन. दोघे ओपनर एक वेगळ्याच फॉर्म मध्ये आहेत. आयरोलीने पॉवर प्ले घेतलेला नाहीये. पहिल्या पॉवर प्ले मध्ये बऱ्याच रन दिलेले आहेत त्यांनी. डॉक्टर सिद्धेश ऑन बॉलिंग लाईन आणि हा खणखणीत चौकार डॉक्टर राजन यांच्या बॅट्स मधून. बॉलला शोधायला वेळ लागेल, इतक्या लांब मारलेला आहे डॉक्टर राजन यांनी. काय डिकी मेरा हां मेगा फायनलचा हा मुकाबला. किट में रखना. एनएमआय चे दोन्ही ओपनर एका भन्नाट फॉर्म मध्ये. पुन्हा एकदा डॉक्टर राजन सज्ज. पुन्हा एकदा सेम रिझल्ट, खणखणाट चौकार. हाफ पिच गोलंदाजी काहीशी खराब म्हणावी लागेल. अगेन डीप फाइन लेगला मारलेला हा दुसरा चौका. डीप फाईन लेगला मागलेला सलग दुसरा चौका.
डॉक्टर राजन यांच्या बॅटमधून. ऐरोली सुपर किंग्स काहीशी बॅकफुटवर गेल्यासारखी वाटते. डॉक्टर सिद्धेश कम बॅक करावं लागेल तुम्हाला. सात ओव्हरची मॅच होणार आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. 29. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू डॉक्टर सिद्धेश. पुन्हा एकदा डॉक्टर राजन. पुन्हा एकदा सेम रिझल्ट. खणखणीत चौकार डॉक्टर राजन यांच्या बॅट्स मधून. डीप पॉइंटला मारलेला चौकारांची हॅट्रिक. डॉक्टर कृष्णा खडके कॅप्टन ऑफ NMI यांनी प्रत्येक चौकारासाठी 50 रुपयाचं रोख बक्षीस जाहीर केलेलं आहे. डॉक्टर राजन भन्नाट अशा फॉर्म मध्ये आहेत. पुन्हा एकदा आता काहीसे बीट झालेले आहेत. चांगलं कमबॅक केले डॉक्टर सिद्धेश यांनी. ऐरोली सुपर किंग्सला जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर अशीच गोलंदाजी करावी लागेल. 4 बॉल 4. अजून 2 बॉल शिल्लक आहेत त्या ओव्हरचे. 33 रन झालेले आहेत. पुन्हा एकदा सिंगल धावेसाठी. हर्षल बॅटरी किती आहे तुझी? आहे ना? चांगले 2 बॉल टाकलेले आहेत डॉक्टर सिद्धेश यांनी. पहिल्या 3 बॉलवर 3 चौकार मारले डॉक्टर राजन यांनी. आता डॉक्टर जितू सुतार एक स्टायलिश बॅट्समन स्ट्राईकवर. वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव. खरोखर आता बॉलरच्या चेहऱ्यावर प्रेशर जाणवत आहे. प्रशांत बारगर बारगर. एक चांगला शॉट डॉक्टर जितू यांच्या बॅट मधून 2 रन साठी. चांगली फिल्डिंग केली डॉक्टर विवेक सर. कृष्णा सर 37. कृष्णा सर 2 ओव्हर 37 रन्स. ते हे ऑन करा ना बटन. कुठे ते माईकचं किधर आहे बटन? राहू दे परत ऑनच होईल. हॅलो NMI 2 ओव्हर 37 रन्स. NMI 2 ओव्हर 37 रन्स. प्रशांत इधर भी देना. गोळे सर ऐरोली सुपर किंग्स कडून तिसरं षटक घेऊन येत आहेत डॉक्टर गोळे सर. महेंद्र गोळे. प्रशांत 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 सर को
नहीं आया इधर. डॉक्टर गोळे सर उत्कृष्ट असे गोलंदाज. काहीसा भरकटलेला चेंडू आणि त्याला योग्य दिशा दिली आहे डॉक्टर राजन यांनी. एक खणखणीत चौकार, डीप स्क्वेअर लेगला एक खणखणीत चौकार मारलेला आहे डॉक्टर राजन यांनी. प्रत्येक चौकारासाठी 50 रुपयाचं बक्षीस आहे. पुन्हा एकदा 4 रन डॉक्टर राजन यांच्या बॅट्स मधून. डीप मिड विकेटला खणखणीत चौकार. डॉक्टर गोळे सर यांना आता लाईन सुधारावीच लागेल. चांगला चेंडू डॉक्टर गोळे सरांच्याकडून. फक्त एक धाव. अजून एक पॉवर प्लेचा षटक बाकी आहे. चांगला कमबॅक केलाय डॉक्टर गोळे सरांनी. अशीच गोलंदाजी त्यांना करावी लागेल जर मॅच मध्ये टिकून राहायचं असेल तर. नाउ डॉक्टर जित्तो ऑन स्ट्राइक. एक स्टाइलिश बॅट्समन. पुन्हा एकदा खणखणीत गगनचुंबी षटकार डॉक्टर जितू यांच्या बॅट्स मधून. डीप कव्हरला मारलेला एक खणखणीत सिक्सर. काहीशी महागडी ओव्हर डॉक्टर गोळे सरांची. $52 रन्स. पुन्हा एकदा डॉक्टर जितू यांच्या बॅट्समन. बघूया कॅच होतोय का. आणि हा झेल सोडलेला आहे. असे तुम्ही जर झेल सोडणार असाल फायनलला तर त्याची किंमत तुम्हाला चुकवावीच लागेल. चांगला कमबॅक केलाय डॉक्टर गोळे सरांनी. डॉट बॉल. कृष्णा सर कृष्णा सर कृष्णा सर कृष्णा सर ते ऑन करा ना. 3 ओव्हर 54 रन्स. एनएमआय 3 ओव्हर 54 रन्स. अजून एक पॉवर प्लेची ओव्हर बॅलन्स आहे. डॉक्टर राजन 14 बॉल 33 रन. 50 करायचा चान्स आहे. 14 बॉल 33 रन. डॉक्टर राजन यांनी जर 50 मारली तर डॉक्टर कृष्णा खडके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. डॉक्टर राजन यांनी जर 50 मारली तर डॉक्टर कृष्णा खडके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आतापर्यंत 350 रुपये जिंकलेले आहेत डॉक्टर राजन यांनी. प्रशांत म्हात्रे सर काहीसे चिंतित नजरेत आहेत. 7 ओव्हर होणार ना सर. 5:30 झाले. 6 वाजेपर्यंत अंधार नाही पडत. 6-6:30 उलट लवकर मत झाले काय सर. जितूचे 6 बॉल मध्ये 18 रन्स आहेत. 6 बॉल 18 रन. आपण नाही नियोजन प्रमाणे कोणाला काही नाही काय नाही. आरामशीर 7 ओव्हर होते. म्हणजे एवढा वेळ की फायनल 8 माझे दिले. ओके हा 7 ओव्हर. सर बॉलर नाव काय नलन ना. ड्रिंक ब्रेक घेतलेला आहे.
ऐरोली सुपर किंग्सला एक चांगली स्ट्रॅटर्जी ठरवलं इथून पुढं मार्गक्रम करावे लागणार. अजून एक पॉवर प्लेचं षटक बाकी आहे. दोन्ही टीम आपल्याच आहेत. कधी काळी एकत्रच खेळत होते, त्यामुळे एकमेकाची बॉलिंग स्टाईल बॅटिंग स्टाईल सगळ्यांनाच माहिती आहे. डॉक्टर निलेन शाह ऐरोली सुपर किंग्स कडून चौथं षटक घेऊन येत आहेत. स्ट्राईकवर आहेत डॉक्टर राजन. एका भन्नाट फॉर्म मध्ये वैयक्तिक 33 धावावरती खेळत आहेत. जर वैयक्तिक 50 धावा जर त्यांनी केल्या तर डॉक्टर कृष्णा खडके कॅप्टन ऑफ NMI यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. ब्लॉक होलचा हा चेंडू. डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉक्टर निलेन तयार. उत्कृष्ट असा तटवलेला आहे डॉक्टर राजन यांनी आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग बाउंड्री लाईनवर 4 रन त्यांनी अडवलेले आहेत. 2 रन. खूप छान अशी फिल्डिंग केलेली आहे त्यांनी बाउंड्री लाईनवर. संघाच्या 2 धावा वाचवण्यात ते यशस्वी झालेले आहेत. पुन्हा एकदा डॉक्टर राजन तयार. बॅट्समन रेडी नाहीये. दोन बॉल झाले, 2 रन आलेले आहेत. बॉल हवेत आहे, बघू कॅच पकडला जातोय की नाही आणि हा कॅच ड्रॉप. 2 रन काढण्यात डॉक्टर राजन यशस्वी. पुन्हा एकदा डॉक्टर निलेन. डॉक्टर राजन तयार. खणखणीत 6 रन. एक गगनचुंबी षटकार डॉक्टर राजन यांच्या बॅट्स मधून. एका भन्नाट फॉर्म मध्ये डॉक्टर राजन. त्यांचं घरचं मैदान आहे. वैयक्तिक 43 धावा डॉक्टर राजन यांच्या. डॉक्टर राजन यांचं हे होम ग्राउंड आहे. चांगलं कमबॅक केले गेंदबाज डॉक्टर निलिंद यांनी. डॉट बॉल. डॉक्टर राजन वैयक्तिक 43 धावेवर खेळतायत. पुन्हा एकदा चांगला चेंडू. डॉट बॉल. 2 बॉलला 64. NMI स्कोर 4 ओव्हर 64 विदाउट लॉस. अजून पॉवर प्लेची 1 ओव्हर बॅलन्स आहे. डॉक्टर राजन सर प्ले ऑन 43 रन्स. राजन सर 43. आता थांबा सर, बघतो मी एकदा. 18. तू काढून ठेव ना ते. हे कळते रे. 4 ओव्हर 64 रन झालेले आहेत. काहीशी बॅकफुट वर गेलेले आहे ऐरोली सुपर किंग्स. कंसल्टेशन से ऑटो बॉलर वैसा हो गया, बट 1 मिनट में आदित्य को भेजता हूँ. विवेक
विवेक 10 मिनट में भेजता हूँ स्टेशन के पास आदित्य को। 5-6 मारले. हाँ 5-6 डॉक्टर विवेक सर येत आहेत संघाचं 5वं षटक घेऊन. त्यांनी मागच्या मॅचला 5-6 आणि 1-4 मारला होता. कृष्णा सर क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पॉवर प्ले कोण घेणार का? पॉवर प्ले आपण घेणार का बॉलरच घेणार? नाही नाही फिल्डर साईड. काहीसा नकारात्मक चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 धाव. डॉक्टर विवेक ऑर्थोपेडिक सर्जन. आणि काहीशी भरकटलेली गोलंदाजी. नाही बरं चला वाईट भेटणार वाईट होता पण एक एक खणखणीत चौकार जितू सुतार यांच्या बॅट मधून. डीप फाईन लेगला. 50 रुपयासाठी मारला सर. 50 रुपये. विवेक सरांना आपली लाईन अँड लेन सुधारावी लागेल. डॉक्टर जितू तयार. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग केलेली आहे डॉक्टर संतोष यांनी. सिंगल रन. पुन्हा एकदा डॉक्टर राजन स्ट्राईक वर. वैयक्तिक 43 धावेवर खेळतात डॉक्टर राजन. डॉक्टर विवेक बॉलिंग मार्गवर. पुन्हा एकदा काहीसा नकारात्मक चेंडू आणि तितक्याच तत्परतेने 6 रन. 49. डीप स्क्वेअर लेगला एक गगनचुंबी षटकार डॉक्टर राजन यांच्या बॅट्स मधून. डॉक्टर राजन भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. येतं सर याच्यावरती टेन्शन नका घेऊ. आता देऊ का मी डिटेल तुम्हाला? आता यांना अवघड आहे ना कोणी मागे टाकणं. डॉक्टर राजन यांच्या बॅट मध्ये चुंबक वगैरे आहे का बघावं लागेल. 50 डॉक्टर राजन यांची 50 झालेली आहे. आणि 500 रुपयाचं बक्षीस जिंकलेलं आहे त्यांनी डॉक्टर कृष्णा खडके यांच्याकडून. कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर राजन. कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर राजन सर. 50 पहिली 50 ह्या टुर्नामेंटची पहिली 50 डॉक्टर राजन सर यांच्या हातून. यासाठी डॉक्टर कृष्णा यांस कडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे डॉक्टर राजन यांना 50 मारल्याबद्दल. कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर राजन सर. काय फॉर्म मध्ये आहे. टुर्नामेंटची पहिली 50. डॉक्टर जितू यांनी सिंगल रन काढून डॉक्टर राजन यांना स्ट्राईक दिलेला आहे. डॉक्टर विवेक सर शेवटचा चेंडू षटकातला घेऊन येत आहेत. बघूया डॉक्टर राजन काय करतात या बॉलवर. वैयक्तिक 50 धावेवर खेळत आहेत डॉक्टर राजन. टुर्नामेंट मधली पहिली 50. NMI संघाच्या नावाने उत्कृष्ट असा गगनचुंबी षटकार डॉक्टर राजन यांच्या बॅट्स मधून. डीप मिड विकेटला मारलेला गगनचुंबी षटकार. कृष्णा सर कृष्णा सर जबरदस्त जबरदस्त गगनचुंबी असा षटकार. 84 रन्स आफ्टर 5 ओव्हर्स. ही ओव्हर आता कंपल्सरी पॉवर प्ले घ्यावी लागेल. सर 6वी ओव्हर चालली. लास्ट ओव्हर कशी घेऊ शकतात? शेवटच्या ओव्हरला पॉवर प्ले नसते. सॉरी पॉवर प्ले
प्लेची एक ओव्हर. ते माहिती आहे रे त्यांना. शेवटच्या 2 ओव्हर, हाणामारीच्या 2 ओव्हर शिल्लक आहेत. बघूया ऐरोली सुपर किंग्स कमबॅक करते का. कारण 2 भन्नाट फॉर्म मध्ये असलेले बॅट्समन मैदानात आहेत. डॉक्टर जितू सुतार, डॉक्टर राजन, NMI ची सुपरहिट जोडी. अख्ख्या नव्या मुंबईत, ठाणे जिल्ह्यात त्यांचा दबदबा आहे. चांगला टोलवलेला बॉल आणि हा झेल. डॉक्टर जितू सुतार आउट. पहिली सफलता ऐरोली सुपर किंग्सला डॉक्टर गोळे सरांनी मिळवून दिलेली आहे. वैयक्तिक 24 धावावर डॉक्टर जितू सुतार माघारी परतत आहेत. नवीन बॅट्समन डॉक्टर विक्रांत, त्याच तोला मोलाचे बॅट्समॅन. प्रेमाने त्यांना आम्ही भैरव असे संबोधतो. सर पावर प्ले आज जितू सर पावर प्ले लेना चाहिए था ना. डॉक्टर राजन ऑन स्ट्राइक. वैयक्तिक 56. पुन्हा एकदा स्टेटला चांगला बॉल अडवलेला आणि 4 रन. 4 रन. उत्कृष्ट असा बॉल अडवण्याचा प्रयत्न केलेला डॉक्टर सिद्धेश यांनी. हार्ड लक डॉक्टर सिद्धेश. डॉक्टर राजन यांच्या बॅट्स मधून पुन्हा एकदा एक चौकार लॉंग ऑफला. ब्लॉक होलचा चेंडू. चांगलं कमबॅक केलंय डॉक्टर गोळे सरांनी. डॉक्टर गोळे सरांना माहित आहे हे प्लेयर कसे खेळतात. पुन्हा एकदा डॉक्टर राजन तयार. खणखणीत शॉट मारलेला आहे. बघूया 4 जातो का. आणि 4 रन. डीप मिड विकेटला एक गणगणाती चौकार. वैयक्तिक 60 धावेवर 64 सॉरी. वैयक्तिक 64 धावेवर डॉक्टर राजन खेळत आहेत. पुन्हा एकदा बघूया अडवला जातोय का. अरे 4 रन. ओ हो 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 डॉक्टर राजन ऑन फॉर्म ऑन फायर. युगाने युगे असे स्मरणात राहणारी त्यांची खेळी डॉक्टर राजन यांची या 40+ घनसोली ग्राउंड वर. पुन्हा एकदा आणि हा झेल. वैयक्तिक 68 धावेवर झेल देऊन बाद झालेले आहे डॉक्टर राजन. 96 96. मी सर ऑन करा मी सांगतो. 96. हॅलो एनएमआय 6 ओव्हर 96 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. लास्ट ओव्हर आहे आणि ही पॉवर प्लेची ओव्हर आहे. लास्ट ओव्हर पॉवर प्ले ओव्हर 96. वेल प्लेड डॉक्टर राजन. वेल प्लेड डॉक्टर राजन. तेंडुलकर NMI चे तेंडुलकर. स्वप्नवत खेळी करून डॉक्टर राजन परतत आहेत. एक इतिहास रचलेला आहे डॉक्टर राजन यांनी. सर अफशीर खान बॉलिंग डाल सकते अभी. 68 सर 1 नंबरला आला तुम्ही. 40 ला येणार होता. 68 ला 1 नंबरला आला. बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी फिक्स आहे. पॉवर प्लेचा ओव्हर घेऊन येत आहेत डॉक्टर. बॉलर कोण आहे.
पुन्हा एकदा अफशील खान तयार. पॉवर प्लेची ओव्हर घेऊन येत आहेत. डॉक्टर विक्रांत यांनी हळूच टोलवलेला 1 रन साठी. नवीन बॅट्समन डॉक्टर तेजस सिंगम, NMI चे उत्कृष्ट असे किपर. काय 100ला 3. डॉक्टर तेजस ऑन स्ट्राइक आणि NMI वॉरियरचे 100 रन्स कंप्लीट. टुर्नामेंटची पहिली सेंचुरी NMI च्या नावे. एक खणखणीत चौकार डॉक्टर तेजस यांच्या बॅट्स मधून. काय म्हणला तुम्ही? विवेक सर 2 नंबरला हो ना. हे काय अपडेट झालेलं आहे सगळं, आत्ताच अपडेटेड आहे. अहो ते नाही म्हणत आहे मी, हे ऐरोली सुपर किंग्सला त्याच्यामध्ये अशीच भन्नाट ना टोटल फलंदाजी करावी लागणार आहे. 57 आहेत. 2 3 खेळ. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. हां तेच म्हणतो मी तुम्हाला, तेच एकदा एक परत एकदा डॉक्टर तेजस यांनी टोलवलेला चेंडू. चांगला झेल पकडलेला आहे आणि तेजस आउट. नवीन बॅट्समन डॉक्टर नितीन, लेग साइडचे बादशाह काय ना. डॉक्टर नितीन. डॉक्टर नितीन स्ट्राईकवर आहेत. 3 बॉल शिल्लक आहेत. बघूया डॉक्टर नितीन किती धावांची भर घालतात. खणखणीत चौकार डॉक्टर नितीन यांच्या बॅटची कड लागून विकेट किपरच्या हातातून निसटलेला बॉल. 105. 105 रन्स. 15चा रन रेट आहे आता सध्या. करंट रेट 15-75. 4 बॉल झाले प्रत्येक ओव्हरला 16 रन. 2 बॉल बाकी आहेत. इनिंगचे लास्टचे 2 बॉल बाकी आहेत. डॉक्टर अफशील आपल्या बॉलिंग लाईन वर मार्गस्थ. स्ट्राइक वर डॉक्टर नितीन. अरे सर कुठे चाललाय तुम्ही? ओ डॉक्टर नितीन यांच्या बॅट मधून एक गगनचुंबी षटकार. डॉक्टर कृष्णा यांनी ठरल्याप्रमाणे सगळ्यांना 50 रुपये देण्याचे कबूल केलेले आहे अरे 100 रुपये 6ला. आणि 6 साठी 100 रुपये. 16चा रन रेट झाला. आता 2 रन काढले तर 16चा रन रेट पाहिजे. 16-23 पर ओव्हरला. शेवटचा चेंडू घेऊन डॉक्टर अफशील तयार. पुन्हा एकदा डॉक्टर नितीन. नकारात्मक चेंडू. ओ अंपायरचा बॅटला लागला म्हणतात. बॅटला लागलेलाचा इशारा. 111 रन. गोल्ड आहे का चार आहे? 7 ओव्हर कंप्लीट. आउट आहे काय? नितीन डॉक्टर नितीन आउट झालेले आहेत. अंपायरचा इशारा. बॉल स्टंपला लागून गेलेला आहे. 115 झाले. 111 झाले ना. 112 ला विन. 111 टोटल स्कोर झालेला आहे नोव्हेंबर वॉरियर्सचा. 111 112 धावांचं लक्ष्य ऐरोली सुपर किंग्स सोबत. बंद कर. काय ते सारखा कॉल येते बघ. हॅलो यार खेळतोय तो, कशाला कॉल करायला लागला? हा खेळतोय ते
तेजस हा हा पेशंट बोलतो पण तो ग्राउंडवर आहे आतमध्ये तो मोबाईल आमच्याकडे आहे. तिथं आहे पण इथं. चौकाच वाटला तुला तो बोल्ड वाटलाच नाही. अरे अंपायर पण असे करत होते. असं करत आउट आउट असं मला वाटतं चौका गेला आता चौका टाकला. 68. हा 28 बॉल. सगळे मोबाईल इथे ठेवतो चावी. हर्षल घे रे ना हर्षल. हे चला हे आलो रे 2 मिनिटात कॉमेंट्री करायला. इंडिया टीम चालली. पूर्ण घनसोली गाव स्टेडियम वर मैदानावर कर ना कॉमेंट्री. बोल ना पूर्ण घनसोली गाव. अरे बोल. तर अशा प्रकारे नवी मुंबई वॉरियर्सची टीम मैदानामध्ये. नवी मुंबई डॉक्टर प्रीमियर लीग 2021 आयोजक आहेत डॉक्टर अनिश ठाकूर. आणि मेगा फायनल ग्रँड फिनाले महाअंतिम सोहळा. 6 षटकांचा हा सामना, त्यातली दुसरी इनिंग. 7 षटकांचा सामना. ऐरोली सुपर किंग्सला 112 धावांचं लक्ष्य. बघूया आपण ते पूर्ण करतायत का. आणि या पूर्ण स्पर्धेतील सर्वोच्च स्कोर 111 धावांचा. त्याच्यानंतर 97 रन्स. त्यांच्यानंतर 96 धावा झालेल्या आहेत मॅचमध्ये. नवी मुंबई वॉरियर्सने सर्वोच्च असा 111 धावांचा स्कोर केलेला आहे. राजन सर आणि काय लास्ट विकेट होतो ना. 68 झालं ना. किती बॉल. आणि या शेवटच्या मॅचमध्ये डॉक्टर राजन सर यांनी 28 चेंडूंमध्ये 68 धावांची खेळी केलेली आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक डॉक्टर राजन सर यांच्यातर्फे. किती वाजले आता. 5:10 ना म्हणजे अजून अर्धा तास. 6 वाजतील तरी. 6 वाजतील. 6 वाजता जायला होईल. बरं होईल. काल लेट होता तरी सुद्धा आवाज येतो ऐका ना. 7 वाजता घरी पोहोचलो मी. 7:30. मी काय बोलतो मला चार्जर भेटेल नाही कसं खाली सीट आहे पण जाता ना सीट. हे पाकिटं भरली काय. पैसे पण आहेत का. प्राइस पण. प्राइस किती आहे. पहिला किती आहे. मला नाही माहिती. फर्स्ट प्राइस माहित नाही मला. आज नाही पण 15,000 असेल. 20-25 असेल. तेवढं थोडे कमी असत. आणि ठाकूर नाही पैसे नाही लावत. पैसे नसतात इथे. ते तर आहे. सगळे पैसे होते. डॉक्टर बोलला. त्यांच्यात पण सगळे टीम आहेत बाबा. मकासरे काय खेळतो तो मगाच्या आऊट झाला म्हणून 34 धावा काढल्या. मग त्याचं नाव अजून नसेल यांनी बघितलं. माहितीच ना. 11 बॉल 33. मग विवेक त्यांनी काय खाऊन आलेला काय माहिती. त्या बॉलरचा धुवाच काढलाय. तो एक 4 गेला तर तो पण 6 होता. 5 बॉल 5 6. एक बोलवा ना 12 वाजेचा. ह्या येतील ना ते. 12 बोलवायला सांग ना. ऐरोली सुपर किंग्स आपला 12वा खेळाडू पाठवा.
उधर उधर यूट्यूब में आ रहा है क्या वो सर का? स्ट्रायकर विवेक असेल. ऐरोली सुपर किंग्स 12वा खेळाडू पाठवायचा आहे. सुधीर, ऐरोली सुपर किंग व NMI वॉरियर्स यांच्यातला हा अंतिम सामना. नवी मुंबई इंडियन्स वॉरियर्सने झंझावाती 112 रन केलेले आहेत 7 ओव्हरमध्ये आणि 113 रनचं 111 रन केलेले आहेत आणि 112 रनचं विशाल असं ध्येय ऐरोली सुपर किंग्स पुढे ठेवलं आहे. बघूया हा धावांचा डोंगर ऐरोली सुपर किंग्स कशी पार करते आहे. याच्या अगोदर झालेल्या मॅचमध्ये एक झंझावाती खेळी डॉक्टर विवेक सर यांनी केली आहे. तर तशा खेळीची पुनरावृत्ती करतायत का हे कळेल. स्ट्राईक वरती डॉक्टर सुधीर वांगर ऐरोली सुपर किंग्सचे कप्तान खेळीची सुरुवात करत आहे आणि नवी मुंबई इंडियन वॉरियर संघाचे कप्तान डॉक्टर कृष्णा खडके पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू घेऊन येत आहेत आणि हा पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आणि 6 धावांनी त्याचं खातं उघडलं आहे ऐरोली संघाने. पहिलाच लूज चेंडू म्हटला तरी चालेल. डॉक्टर सुधीर यांनी पुरेपूर फायदा घेतला आणि उत्तुंग असा षटकारामध्ये त्याचं रूपांतर केलं. 1 चेंडू 6 धावा. जरी विशाल असं 111 रनचं टार्गेट असेल तरी आम्ही हार मानणार नाही. चांगल्या प्रकारे कडवी फाईट देऊ असेच जणू सुधीरने या 6 द्वारे नवी मुंबई इंडियन्स वॉरियर्सला सांगितलंय. संघाचे दोन्ही कप्तान डॉक्टर सुधीर व डॉक्टर कृष्णा खडके एकमेकांसमोर आहेत. डॉक्टर कृष्णा खडकेंना सामोरे जात आहेत डॉक्टर विवेक सर. डॉक्टर विवेक ऑर्थोपेडिशियन सर्जन आहेत. ऐरोलीमध्ये त्यांची हॉस्पिटल आहे. सीझन आणि टेनिस या दोन्ही खेळामध्ये अतिशय पारंगत असे हे आहेत. 2 निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये डॉक्टर कृष्णा यशस्वी. 4 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि संघाची ऐरोली सुपर किंग संघाची धावसंख्या झाली आहे 7. पहिल्या षटकाचा 5वा चेंडू घेऊन येत आहेत डॉक्टर कृष्णा खडके आणि 1 रन घेण्यामध्ये यशस्वी. डॉक्टर एजाज यांनी सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलं आहे. संघाची धावसंख्या 8. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू. डॉक्टर कृष्णा सामोरे जात आहेत डॉक्टर सुधीर आणि हा डॉट बॉल निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी. पॉवर प्लेची पहिली ओव्हर संपली आणि संघाची धावसंख्या आहे 8. 1 ओव्हर 8 धावा. आवाज पोचतो काय? कमी केलाय सरांनी आवाज. चालू काय 1 ओव्हर 8 धावा. आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी पॉवर प्ले घेतलेला नाही आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे डॉक्टर कानिपनाथ शाहरुख. डॉक्टर शाहरुख राईट हँड बॉलर. मध्यम गती असे षटक गोलंदाजी करण्यामध्ये तरबेज. ऑन साइडला 3 आणि ऑफ साइडला 2 सीमारेषेजवळ हे आहेत आणि हा उत्तुंग असा
डॉक्टर विवेक सरांनी मारलेला फटका, परंतु तेवढाच सहजतेने डॉक्टर विक्रांतच्या तळहातात जाऊन हा चेंडू विसावला. अतिशय चपळ आणि सुंदर क्षेत्ररक्षणामध्ये माहीर असलेला डॉक्टर विक्रांत याच्या हातातून चेंडू सहसा सुटत नाही. मागच्या याच्या अगोदरच्या मॅच मध्ये देखील एक कामोठे दबंगच्या वेळी सीमारेषेजवळ अतिशय सुंदर अशी झेप घेण्यात यशस्वी. ऐरोली संघाची एक विकेट गेली आहे. डॉक्टर सुभाष आलेले आहेत बॅटिंगसाठी. दुसरा चेंडू, दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू आणि हा पुन्हा एकदा हवेत उडालेला चेंडू. एक रन घेण्यामध्ये यशस्वी. उडालेल्या चेंडूचं झेलामध्ये रूपांतर करण्यामध्ये डॉक्टर इजाज माटवणकर अपयशी. डॉक्टर शाहरुख सुंदर अशी गोलंदाजी. 2 चेंडू 1 धावा आणि रिव्हर्स स्वीपचा हा फटकार 4 धावा ASKच्या खात्यात जमा. एकूण धाव संख्या 13. 9 चेंडूचा खेळ संपलेला आहे. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. डॉक्टर सुधीर आणि डॉक्टर सुभाष. बघूया आपल्या संघाला हे 111 रनचं विशाल असं धावांचा डोंगर पार करण्यास कितपत यशस्वी होत आहेत ते. दुसऱ्या षटकाचा 4था चेंडू प्रगतीपथावर डॉक्टर शाहरुख, डॉक्टर सुभाष यांना. आणि पुन्हा एकदा हा झेल सुटला, परंतु एकच रन ची ASKच्या खात्यात भर. सुंदर असा झेल शाहरुख सरांच्या गोलंदाजीवरती. 3 झेल उडाले, त्यातले 2 ड्रॉप झाले आणि 1 डॉक्टर विक्रांत घेण्यात यशस्वी झाला. पुन्हा एकदा स्वीप मारलेला डॉक्टर सुधीर बांगर यांनी. शेवटचा चेंडू, संघाची धावसंख्या 15. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू बाकी. डॉक्टर सुभाष सामना करत आहेत डॉक्टर शाहरुख यांना. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीटचा पुन्हा एकदा फटका. 4 रन घेण्यामध्ये यशस्वी नाही, 4 रन घेण्यात अयशस्वी. फक्त 2च धावा मिळतील. सीमारेषेवरती डॉक्टर गोपी यांची सुरेख क्षेत्ररक्षण. 2 षटकांचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या 17. 111 धावांचं विशाल ध्येय पार करण्यासाठी ऐरोली संघाला चौकार षटकारांची बरसात करावी लागेल, तर आणि तरच हे शक्य होईल. क्षेत्ररक्षक मध्ये पुन्हा एकदा बदल. पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू, बाकी सर्व आत. दुसरा पॉवर प्ले. डॉक्टर कृष्णा संघाचं 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येणार. डॉक्टर आणि हा उत्तुंग असा मारलेला डाव डॉक्टर राजनच्या हातामध्ये डॉक्टर सुधीर यांचा फटका जाऊन विसावला. कृष्णा यांना पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे डॉक्टर सुधीर यांच्या रूपाने. आणि ऐरोली सुपर किंग्स दोन महत्वाचे फलंदाज तंबूमध्ये परत. डॉक्टर अपशील हे मैदानामध्ये उतरले आहेत. डॉक्टर सुभाष आणि डॉक्टर अपशील. बघूया
कसा हा सामना झुकवतायत. डॉक्टर कृष्णा यांचा दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण डॉक्टर गोपी यांच्याकडून. एक रन घेण्यामध्ये यशस्वी. डॉक्टर अफशील स्ट्राईक एंडवरती. डॉक्टर कृष्णा तिसरा चेंडू टाकत आहेत डॉक्टर अफशील यांना. सीमारेषेजवळ डॉक्टर राजन यांचं सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. या एक धावेबरोबर संघाची धावसंख्या 19. आणि ज्या पद्धतीनं 111 धावाला सामोरं जायचं होतं तिथे कुठेतरी गडबड होताना दिसत आहे. हा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये डॉक्टर कृष्णा यशस्वी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण डॉक्टर तेजस यांचं. एकूण धावसंख्या 19. तिसरं षटक प्रगतीपथावर. आणि हा पुन्हा एकदा डॉक्टर कृष्णा यांना सीमारेषेवर भिरकावण्याच्या नादामध्ये डॉक्टर सुभा संत कोण हे आउट झालेलं बॅट्समन डॉक्टर सुभाष कॅच आउट झाले. डॉक्टर राजन यांनी उत्कृष्ट असा झेल घेतलाय डॉक्टर कृष्णा यांच्या गोलंदाजीवरती. नवीन बॅट्समन डॉक्टर सुतार. डॉक्टर प्रकाश सुतार जितू सुतारचा भाऊ. ASK कडून डॉक्टर जितू सुतार आमचे NMI चे डॉक्टर जितू सुतार. आणि हा वाईड चेंडू खराब चेंडू. थोडस चेंडूवरचं नियंत्रण सुटलं आणि डॉक्टर कृष्णा यांच्याकडून हा वाईड चेंडू पडला. या वाईड चेंडू बरोबर संघाची धावसंख्या 20. अतिशय निराशाजनक अशी सुरुवात म्हणली तरी चालेल ऐरोली संघाकडून. हा लूज चेंडू डॉक्टर कृष्णा यांच्याकडून. 6 रनची भर. संघाची धावसंख्या 26. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 26. 4 षटकांचा खेळ बाकी म्हणजे 24 धावा. आणि किती रन हवेत 24 धावामध्ये? 24 चेंडूमध्ये 86 धावा. 26 धावा. 3 ओव्हर 26 धावा. आणि आता 86 धावा 24 बॉल मध्ये हव्या आहेत. अतिशय अवघड असं ध्येय वाटायला लागलाय ऐरोली सुपर किंग्सच्या पुढे. यानंतर पुढची समालोचनाची भूमिका बजावण्यात येत आहे विनायक. 26 धावा. डॉक्टर विनायक समालोचकाच्या भूमिकेमध्ये. विनायक हॅलो हॅलो. 3 विकेट. नवीन बॉलर डॉक्टर जितू. अरे आवाज येते का नाही? होय का?
बोलताय ए सुधीर काय नाव नवीन नवीन बॅट्समन आता डॉक्टर प्रकाश तो स्ट्राइक डॉक्टर अफसेल आणि डॉक्टर प्रसाद डॉक्टर जितू सुतार बॉलिंग लाईन वर एक खणखणीत चौकार डॉक्टर अफसेल यांच्या बॅट्स मधून अशी चौकार आणि षटकारांची जर बरसात झाली तरच ऐरोली सुपर किंग हे रन्स पार करू शकते. काहीशी भरकटलेली गोलंदाजी डॉक्टर जितू द्वारा फक्त 2 रन. एकवीस बॉल मध्ये 72 रन्स 79 रन्स. डॉक्टर शाहरुख याने एक झेल सोडलेला आहे. त्याच जागेवर डॉक्टर सागर यांनी असाच कॅच सोडला होता डॉक्टर शाहरुख यांच्या बॉलिंगवर. कदाचित डॉक्टर शाहरुख यांनी त्याची परतफेड केलेली आहे, परंतु बॉलर आहे डॉक्टर जितो. सुंदर अशा 2 रन. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर. चांगला कमबॅक केलाय डॉक्टर जितू सुतार यांनी आणि हे अंपायरचा आउटचा इशारा. डॉक्टर तेजस एक बेस्ट कीपर ऑफ एनएमआय, वन ऑफ द बेस्ट कीपर. या ना वरती 39 धावा 39 रन. चार ओव्हर 39 धावा 39 रन. 18 बॉल 73 रन्स नीड. 18 बॉल 73 रन. 18 बॉल 73 रन. गोळे सर बॅट्समनचं नाव काय? 18 बॉल 73 रन. नवीन बॅट्समन डॉक्टर धवलजीत. पुन्हा एकदा डॉक्टर शाहरुख बॉलिंग लाईन. हो चांगली गोलंदाजी डॉक्टर शाहरुख द्वारा. बेस्ट बॉलरच्या शर्यतीमध्ये डॉक्टर शाहरुख. फक्त 1 विकेट पाहिजे डॉक्टर शाहरुख बेस्ट बॉलर साठी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. सिंगल रन. एक पैलवानी स्टाईल बॉलर. ओहो डॉक्टर राजन यांची चित्त्यासारखी फिल्डिंग. डॉक्टर राजन एक वेगळ्याच मूड मध्ये ग्राउंड वरती. ओ डॉक्टर
विक्रांत यांनी चांगला प्रयत्न केला पण कॅच पकडू नाही शकले. डॉक्टर शाहरुख बेस्ट बॉलर साठी 1 विकेटची गरज आहे. डॉक्टर शाहरुख यांना बेस्ट बॉलर ट्रॉफीसाठी 1 विकेटची गरज. डॉक्टर विक्रांत तुम्ही मदत करू शकला असता. डॉक्टर राजन यांनी कॅच पकडलेली आहे. डॉक्टर शाहरुख चं स्वप्न पूर्ण. बेस्ट बॉलर डॉक्टर शाहरुख, बेस्ट बॅट्समन डॉक्टर राजन. शेवटी डॉक्टर राजनच कामाला आले. न्यू बॅट्समन डॉक्टर निलेन ऐरोली सुपर किंग्स कडून. स्वप्नवत अशी गोलंदाजी डॉक्टर शाहरुख यांची. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत डॉक्टर शाहरुख. 1 विकेट टेकर बॉलर NMI चे. पैलवानी स्टाईल. मॅक्झिमम कॅचेसच्या शर्यतीमध्ये डॉक्टर राजन. डॉट बॉलची सांगता. 12 चेंडू 67 धावा. 12 चेंडूंमध्ये 67 धावा. 12 बॉल 67 रन्स. शेवटी डॉक्टर शाहरुख यांनी विकेट मिळवलीच. 12 चेंडूंमध्ये 67 धावा. फक्त 11 षटकारांची गरज. ऐरोली सुपर किंग कडून आम्हाला अपेक्षा आहे फक्त 11 षटकारांची. डॉक्टर गोळे सर तुम्हीच मारू शकता. डॉक्टर नितीन पवार बॉलिंग मार्गावरती आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. डॉट बॉल. 11 चेंडूंमध्ये 11 षटकारांची आवश्यकता. पुन्हा एकदा डॉट बॉल. उत्कृष्ट अशी किपिंग डॉक्टर तेजस सिंगम द्वारा. बेस्ट किपरच्या कॉम्पिटिशन मध्ये डॉक्टर सिंगम. आणि हा कॅच होतोय का बघायचा. आणि हा कॅच सुटलेला आहे. दोन्ही बेस्ट फिल्डर आहे डॉक्टर इजाज आणि डॉक्टर गोपी. मी घेऊ का तू घेऊ. NMI चे बेस्ट कॅचरसाठी संधी. डॉक्टर राजन यांना बेस्ट कॅचरसाठी संधी. एक नकारात्मक चेंडू. अंपायरचा वाईटचा इशारा. डॉक्टर सागर यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. डॉक्टर राजन बेस्ट कॅचर. डॉक्टर राजन बेस्ट कॅचर साठी 1 कॅचची जरूरत आहे. डॉक्टर सागर बॉलच्या मागे. 2 रन घेतलेले आहेत डॉक्टर जीत यांनी. 6 चेंडूंमध्ये 61 धावा. 6 चेंडूंमध्ये 61 धावा. 6 चेंडू आणि 61 धावांचे टार्गेट अशक्यप्राय. 61 धावा. 6 चेंडूंमध्ये 61 धावांची गरज. आणि या टुर्नामेंट मध्ये टुर्नामेंटचे शेवटचे षटक घेऊन येत आहेत डॉक्टर सागर. शेवटचं षटक डॉक्टर सागर.
डॉक्टर सागर यांचं षटकाराने स्वागत झालेलं आहे. डॉक्टर नील डॉक्टर सागर यांचं षटकाराने स्वागत. काहीसा नकारात्मक चेंडू डॉक्टर सागर यांच्या थ्रू. 5 चेंडू 54 धावा. डॉक्टर सागर 5 चेंडू 54 धावा आहेत. 5 चेंडू 54 धावा. पुन्हा एकदा डॉक्टर सागर यांना गगनचुंबी षटकार मारलेला आहे. 2 षटकारांचे स्वागत. 2 षटकार. 4 चेंडू 48 धावा. 4 बॉल 48 रन. 4 बॉल 48 रन. पुन्हा एकदा डॉक्टर सागर तयार. पुन्हा एकदा डॉक्टर राजन यांनी बॉल अडवलेला आहे. सिंगल रन. 3 चेंडू 47 धावा. 3 चेंडू 47 धावा. ओ हो. पुन्हा एकदा 4 रन. 2 चेंडू 43 धावा. 2 चेंडू 43 धावा. 2 चेंडू 43 धावा. डॉक्टर सागर टेन्शन घ्यायची जरूरत नाहीये. पुन्हा एकदा खणखणीत चौकार. शेवटच्या चेंडूमध्ये 39 धावांची गरज. नवी मुंबई वॉरियर्सच्या विजयाची फक्त औपचारिकता शिल्लक. नवी मुंबई वॉरियर्सच्या विजयाची फक्त औपचारिकता शिल्लक. शेवटचा चेंडू डॉक्टर सागर राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा उंचावरून टोललेला चेंडू राजन सर आणि हा षटकार. आणि सामना जिंकलेला आहे नवी मुंबई वॉरियर्स यांनी. नवी मुंबई वॉरियर्स डॉक्टर प्रीमियर लीगचे विजेते नवी मुंबई वॉरियर्स. 79 मारले ना तरी. किती रन? 79. डॉक्टर राजन बेस्ट परफॉर्मर. डॉक्टर राजन बेस्ट परफॉर्मर. बेस्ट परफॉर्मर. नवी मुंबई वॉरियर्सने हा सामना जिंकलेला आहे. नवी मुंबई डॉक्टर प्रीमियर लीग. 100 टाकू. किती 79 वजा 111.